प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत लिखित विषजंजाळ ही कादंबरी उच्च शिक्षणातील मूल्यांना अधोरेखित करणारी असून एकूणच गेल्या 10 वर्षात आपली जातीयता व कंपुशाही कोणत्या टोकाला गेलेली आहे त्याचं वास्तविक उदाहरण या कादंबरीत असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात साहित्यिक डॉक्टर रामचंद्र काळुंके यांनी काल नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात व्यक्त केले. विषजंजाळ ही कादंबरी केवळ मराठी अभ्यास मंडळाच्या निवडणुकीमधला मूल्यऱ्हासच प्रतीत करते असं नव्हे, तर एकूणच ती उच्च शिक्षणामध्ये होत असलेला मूल्यऱ्हास, मग तो विद्यापीठ पातळीवरचा असो किंवा UGCच्या पातळीवरचा असो किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर असो किंवा प्राध्यापक म्हणून असलेल्या भूमिकेच्या पातळीवरचा असो, हा सगळाच मूल्यऱ्हास अधोरेखित करते. ती केवळ उच्च शिक्षणातलाच मूल्यऱ्हास अधोरेखित करते असं नव्हे, तर ते निमित्त आहे. एकूणच गेल्या 10-20 वर्षामध्ये आपल्या जातीयता कोणत्या टोकाला गेलेली आहे आणि कंपुशाहीही कोणत्या टोकाला गेलेली आहे त्याचं एक उत्तम उदाहरण एक वास्तववादी कादंबरी म्हणून या कादंबरीमध्ये येतं. मला वाटतं की प्राध्यापक व्यवसायातला लेखक किंवा पत्रकार हे लोक आपल्या स्वप्रतलाबद्दल फारसं काही लिहित नाही, ते अन्य प्रतलाबद्दल अधिक तटस्थतेने लिहितात. अनंत राऊत यांनी आपण जगत असलेल्या विश्वाबद्दलच इतकं परखडपणाने लिहिलेलं आहे, त्यामुळं ही एक धारिष्ट आणि वैचारिक असलेली कादंबरी असं मला वाटतं. या कादंबरीचा विषय हा समकालीन विषय आहे आणि त्यामुळं या कादंबरीचं एक वेगळं महत्त्व आहे. दुर्दैवाने प्रौढ मतदान पद्धती आली आणि त्या अनुषंगानं छोट्या छोट्या संस्थांच्या मध्ये निवडणुका आल्या. जे प्रौढ मतदानी पद्धतीत अपप्रचार सुरू झाले, त्यात अपप्रचारांचं प्रतिबिंब छोट्या मोठ्या संस्थांच्या मध्ये आलं. परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये या तंत्रामुळं जी अवकळा निर्माण झाली, जे उद्ध्वस्त मूल्यांचं उद्ध्वस्त होऊन आलं, त्या उद्ध्वस्त मूल्यव्यवस्थेचं चित्रण करणारी महत्त्वाची कादंबरी म्हणजे विषजंजाळ. विषजंजाळ ही विद्यापीठीय राजकारण आणि बोर्ड ऑफ स्टडीज आणि एकूणच विद्यापीठाची किंवा शैक्षणिक क्षेत्रामधली जी एक अवनती सुरू झालेली आहे त्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण भाष्य करणारी अशी कादंबरी आहे. मुळात अनंत राऊत यांचं प्रकृती आणि पिंड जर लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसतं की नैतिकतेवरती त्यांचा प्रचंड असा भर आहे. शिवाय भारतीय राज्यघटना असेल, आंबेडकरवाद, या सगळ्याच गोष्टींच्याबद्दल त्यांना एक नितांत अशा स्वरूपाची आस्था आहे आणि त्यामुळं त्यांची पात्रंसुद्धा जी की बोलतात ती याबद्दलच बोलत जातात. म्हणजे बरेचदा असं वाटत राहतं की त्यांची पात्र म्हणजे ते स्वतःच आहेत आणि यातून मग एक समाजव्यवस्थेचं एक नवीन प्रारूप, ज्याला जे संविधाननिष्ठ प्रारूप असं म्हणता येईल आपल्याला, की जे मानवतेला स्वीकारणारं आहे, नैतिकतेला स्वीकारणारं आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा जो एक लोकशाहीवादी समाज आहे त्याची प्रस्थापना या ठिकाणी झाली पाहिजेत, ही भूमिका आपल्या लेखनातून मांडणारा एक लेखक म्हणून मी अनंत राऊत यांच्याकडे सातत्याने बघत आलेलो आहे आणि त्यांची ही कादंबरी देखील त्याला अपवाद नाही आहे. त्यांच्या वैचारिक लेखनातून, त्यांच्या ललित लेखनातून त्यांचा हा जो एक आदर्श मांडण्याचा जो की अट्टहास आहे तो असाच कायम राहो, की ज्याची गरज आजच्या या कुठेतरी एका प्रचंड मोठ्या उताराला लागलेल्या, अधोगतीला लागलेल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून राऊतांसारखे लेखक आजच्या एकंदरीत सामाजिक अधःपतनाच्या पार्श्वभूमीवर मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. धन्यवाद. विषजंजाळ ही कादंबरी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर आधारलेली आहे. शिक्षण क्षेत्र हे नव्या पिढ्या मूल्यात्मक घडवण्यासाठी, नवसंशोधन करण्यासाठी आणि देशाची उत्तम रीतीनं घडण करण्यासाठी शिक्षण क्षेत्र असतं आणि शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापक, हे प्राध्यापक देखील मूल्यनिष्ठ असणं गरजेचं असतं. परंतु वर्तमानामध्ये मूल्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. विषजंजाळ या कादंबरीमध्ये विद्यापीठीय निवडणुकांमध्ये प्राध्यापक मंडळी ज्या मूल्यात्मक भूमिकेतून वागायला हवं त्या मूल्यात्मक भूमिकेतून न वागता त्या ठिकाणी
मूल्यहीन वृत्ती कशी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अभ्यास मंडळ तयार करायचं असेल तर अभ्यास मंडळ उत्तम झाला पाहिजे, नव्या पिढ्याची उत्तम घडण करणारा झाला पाहिजे. आणि असा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी म्हणून अभ्यासक्रम तयार करणारे प्राध्यापक देखील अत्यंत अभ्यासू असले पाहिजेत. त्यांचा निकष हा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा किती अभ्यास आहे, त्यांनी किती संशोधन केलेलं आहे, त्यांनी किती लेखन केलेलं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. परंतु वर्तमानामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा न ठरता अगदी उच्च शिक्षित क्षेत्रातली माणसं सुद्धा जातपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. आणि भारतीय भूमीला, इथल्या जनमानसाला बसलेला जातीच्या विषाचा जो विळखा आहे, हा विळखा विद्यापीठ क्षेत्रालाही कसा बसलेला आहे याचं चित्रण ही कादंबरी करते. आणि मूल्यनिष्ठ अशा प्रकारचं वर्तन प्राध्यापकांनी केलं पाहिजे ही भूमिका मांडते.